ज्या दिवशीची माझी सकाळ इतकी फ्रेश होते ना, तो दिवस माझा हमखास खराबच जाणार हे मला आधीच माहीत असतं। त्याआधी बघा आमच्या बिल्डिंगच्या आसपासचा परिसर किती सुंदर आहे। आणि आज आम्हाला जायचं होतं हॉस्पिटल व्हिजिटला, कारण आता डिलिव्हरीसाठी नाव द्यायचं आहे। त्यासाठी मी आणि मम्मी निघालो होतो हॉस्पिटल। ते काम झाल्यानंतर दोघींनी मस्त असा उसाचा रस पिला, कारण इलेक्शन होतं आणि एवढी गर्दी होती, आम्हाला गाड्या सुद्धा मिळत नव्हत्या, त्यामुळे आम्ही निवांत बसलो। त्यानंतर मला निघायचं होतं पुण्याला आणि मम्मी मला सोडायला येत होती, त्यामुळे आमच्या बॅगा तरी ते पॅक झाल्या होत्या। आणि येताना मात्र मी एकच बॅग घेऊन आले होते, पण मम्मीने भाजीपाला हे सगळं भरून आहे ना, एवढ्या सगळ्या माझ्या बॅगा तयार केल्या होत्या। आता हे सगळ्या बॅगा तर मम्मीलाच उचलायच्या, त्यामुळे आपल्याला तर काही टेन्शन नाही। आता आम्ही दोघी तर निघालो होतो, पप्पा आम्हाला सोडायला येणार होते आणि मध्येच आमची गाडी सुद्धा पंक्चर झाली। ह्या सगळ्या गोंधळात ना एवढी भूक लागलेली की गाडीमध्येच वडापाव एन्जॉय केला आणि पोचता आम्हाला पूर्णच रात्र झाली होती। आणि इतके वैतागलो होतो ना आम्ही ह्या प्रवासामुळे। 1 तासाचा प्रवास आमचा 4 तासाचा झाला होता। गेल्याच आहे ना आजी आमची वाटच बघत बसली होती आणि तिला व्हिडिओ द्यायला आवडत नाही, म्हणून गपचूप तिचे व्हिडिओ घेतले। आजचा दिवस तर खूपच खराब गेला, पण जाऊ द्या। ओके, बाय बाय।